आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. हाय बोल. अगं अक्षरा, कुठेस बाळा तू? मी आणि बाबा केव्हाचे फोन लावतोय तुला, तू फोन उचलत नाही. आम्हाला काही कळतही नाहीये. खूप टेन्शन आलंय ग. अगं नाही, सॉरी सॉरी, मी जरा गडबडीत होते. मी निघालीये, शाळेतून निघाली, मी घरीच येते. अगं बरं, काय झालं मला सांग. भुवनेश्वरी मॅडम भेटल्या का? तुला काही बोलल्या का ग? त्या रागात होत्या का, चिडलेल्या होत्या का? त्या काही म्हणाल्या का तुला? काय झालं आम्हाला सांग ना ग अक्षरा. अगं विचार करून करून डोकं दुखायची वेळ आली आमची. अगं आई आई, शांत हो, शांत हो बरं. काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये, घरी आल्यावर बोलू आपण. हा अक्षु, अगं तू घरी येईपर्यंत माझ्या जीवाला काही चैन पडणार नाही बाई. मला एवढं तरी सांग की तू ठीक आहेस ना? सगळं ठीक आहे ना? हो आई, अगं ठीकच आहे. बघ, आपल्याला जे हवं तेच घडणार आहे. हा, तू काही काळजी करू नकोस आणि बाबांना पण सांग आलेच मी घरी. हो हो. बरं, तुला किती वेळ लागेल ग घरी यायला? जरा सांगशील का? नाही म्हणजे बाबा पण काळजी करत होते ना. अगं म्हटलं ना काळजी करू नकोस, मी पोचते, घरीच पोचतेय. हा, घरी पोहोचून बोलू. लवकर ये हं, अक्षु, लवकर ये बाळा. हो हो. हा बाबा. अक्षरा, बोलू शकतेस बाळा? हो हो, बोला ना, मी घरीच चालली आहे, बोलू शकते आता. अक्षरा, ही काय कमाल करून दाखवलीस तू. काय म्हणजे काय काय केलंय मी? अगं काय केलं काय? भुवनेश्वरीला झुकवलंस ना शेवटी. नाही नाही बाबा, झुकवलं वगैरे नाही. त्या वयानी अनुभवानी माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहेत असं मी नाही म्हणणार. पण हे नक्की की माझं जे काही म्हणणं होतं ते मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं. आणि तिने ते मान्य केलं ना अक्षरा? हो, म्हणजे आता तरी असं म्हटलंय की शाळा बंद करणार नाहीत म्हणून. अगं तुलाच नाही, आम्हाला सुद्धा सांगितलंय ना तिने, शाळा बंद करणार नाहीये ती असं. आम्हाला म्हणजे? अगं आम्हाला म्हणजे मला आणि अधिपतीला सुद्धा सांगितलंय तिने की आता ती शाळा बंद करणार नाही. काय? म्हणजे ती तुला भेटून जेव्हा घरी आली ना, तेव्हा अधिपती पण लवकर घरी आला होता म्हणे आणि त्या दोघांचं काहीतरी बोलणं झालं. तेव्हा तिने अधिपती समोर कन्फेस केलं सगळं. अधिपतीला सांगितलं की तुझ्या काही अटी आहेत, म्हणजे अक्षराच्या काही अटी आहेत, त्या सगळ्या मी मान्य करणार आहे. मी अक्षराला घरी घेऊन येणार आहे कुठल्याही परिस्थितीत, आणि ती शाळा बंद करणार नाही हे तिनं अधिपती समोर सांगितलं. आणि ते झाल्यानंतर ती माझ्या रूम मध्ये आली होती माझ्याशी बोलायला. आणि अक्षरा, गंमत ऐक ना, भुवनेश्वरी मला म्हणाली की बाप लेक दोघं जण सारखंच जायचा. मी म्हटलं का, काय झालं? मग तिने सांगितलं मला, जेव्हा तिने अधिपतीला सांगितलं की शाळा बंद करायचा निर्णय ती मागे घेते, त्यासाठी कायदेशीर नोटीस काढणार आहे आणि त्या नोटिसीवरती तुमची सही लागणार आहे, म्हणजे अधिपतीची. तर अधिपती म्हणे एका क्षणात तयार झाला आणि मला म्हणाली तुम्ही बी तसंच लगेच तयार झाला सा, म्हणून बापलेक सारखा आहे सा. मला इतकं छान वाटलं ना अक्षरा, मला इतका आनंद झालाय. अधिपतीला पण आनंद झाला असणार आहे. आता त्याने भुवनेश्वरी समोर तो किती दाखवला असेल हे मला माहिती नाही, पण काही असो अक्षरा, त्या बाईने तुझ्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, हे खूप छान झालंय. बाबा, मागण्या मान्य तरी केल्यात, पण तुम्हाला माहितीये त्यांचा निर्णय कधीही बदलू शकतो. जोपर्यंत ते लिहून देत नाहीत ना आपल्याला, तोपर्यंत काही खरं नाही. आता नाही बदलणार ती अक्षरा, कारण आता तिला गरज आहे ना. आता नाही बदलणार ती, बघतो. एव्हाना तिने वकिलांना फोन सुद्धा केला असेल, वकील कामाला लागले असतील, एका रात्रीत आता पटापट सगळं तयार होऊन येईल की नाही बघ आपल्याकडे. तसं झालं तर फार उत्तम होईल बाबा, खरंच. पण अक्षरा, तू तोंडी बोलण्यापेक्षा सगळे लेखी लिहून घेतेस, हे खूप छान आहे. पण बाबा, थँक्यू, तुम्ही खूप मदत केली. म्हणजे तुम्ही डिरेक्टली मदत केली आणि अधिपतींनी इनडायरेक्टली मदत केली. हो, ते करणारच तो, कारण तुझ्या अतिशय प्रेमात आहे ना तो. बघ तुझ्या प्रेमात किती बदललाय तो. त्याला भुवनेश्वरीच्या सानिध्यात राहून सुद्धा शिक्षणाचं महत्व पटले शेवटी. फक्त हे थोडं आधी झालं असतं ना, तर त्याचं शिक्षण अर्धवट राहिलं नसतं. बाबा, ते शिकू नाही शकले, पण त्यांना शिकायची खूप इच्छा आहे. तुम्ही बघा, आता त्यांचं शिक्षण मी पुन्हा सुरू करेन आणि ते ग्रॅज्युएट झाल्याशिवाय मी थांबणार नाही आता. थँक्यू अक्षरा. मला तुला माहितीये, मी इतकी वर्ष या घरात जे काही सहन केलंय ना, त्याचं फळ म्हणून देवाने मला तुझ्यासारखी सून दिली आहे. आमचं नशीब आहे, तुझ्यासारखी सून मला मिळाली, अधिपतीला तुझ्यासारखी बायको मिळाली. असा लवकर घरी परत ये बाळा, बस. आता मॅडमचा सहीचा कागद माझ्याकडे आला ना की मी लगेच घरी आले म्हणून समजा. फक्त त्यांच्या कागदपत्रांची वाट बघते आता मी. हा, अक्षरा, लवकरच भुवनेश्वरी तुझ्याकडे कागदपत्र पाठवेल.
पण सगळं एकदा नीट चेक करून घ्या बाळा. हो मी त्यांना तसं सांगितलं पण बाबा. हे बघा मी त्यांना म्हटलंय की तुमचा ड्राफ्ट तयार झाला की मला पाठवा, मी तो चेक करेन. त्यामध्ये काही गोष्टी ऍड करायच्या असतील तर मी करेन. आणि एकदा सगळं फायनल झालं ना बाबा की मगच आपण निर्णय घेऊ. हे सगळं खूप छान केलंयस तू अक्षरा. आता देवीकडे एवढीच प्रार्थना करूया की आता सकाळी सकाळी फायनल ड्राफ्ट आपल्या हाती होते. ओके बा. मास्तरीन बाई, लय भारी आहे बघा तुम्ही. तुम्ही किती भारी आहे ना ते तुम्हालाच माहित नाही, आम्हाला माहित आहे. एखादी गोष्ट डोसक्यात घेतली की ती पूर्ण होईस तर तुम्ही काय ग बसत नाही. हा, लई जिद्दी. आणि ईशा शाळेचा असल्यावर तर मग काय तुम्ही मागं हटणं शक्यच नाही म्हणा. हे खरं जाऊन का मास्तरीन बाई, आम्हाला जे जमलं नाही ना ते तुम्ही करून दाखवलं बरं का. एखादी गोष्ट जर आम्हाला आईसाहेबांनी सांगायची असेल तर आम्ही 10 वेळा विचार करत बसतोय मनातल्या मनात. असं बोलू का, तसं बोलू का, असं बोललं तर आईसाहेबांनी वाईट वाटेल का, तसं बोललं तर गैरसमज होईल का, काय बोलावं कसं करावं एवढं विचार करण्यातच आमचा दिवस जातोय. पण तुम्ही का नाही विचार आणि कृती दोन्ही बी संघच करता. एकदम विषय हार्ड आहे तुमचा नाद खोळा. तुम्ही कवा कवा आम्हाला एखादी गोष्ट समजावायला लागला का नाही, तुम्ही काय बोलताय याच्याकडे लक्षच नसायचं बरं काय आमचं. तुमच्या थोडाकडेच बघत बसायचो आम्ही येड्यावानी. तुम्ही एवढ्या शांतपणे सगळं समजून सांगायचा, तासन तास तुमच्याकडे बघत राहावंसं वाटायचं. नुसतं डोकं किंवा नुसतं शिक्षण असून फायदा नाही. डोकं हवंच, पण त्याला शिक्षणाची जोड असली की डोकं कसं वापरायचं हे कळतं. डोकं आणि शिक्षण असल्याने फक्त आणि फक्त फायदाच होतो. हे बघा, आपण शाळा बंद करण्याची नोटीस पाठवली होती, तशी आपल्याला आता शाळा बंद करणार नाही अशी नवीन नोटीस तयार करावी लागेल. आता एवढ्या रात्री? हो, आत्ताच करावी लागेल. नोटीस एकदा ड्राफ्ट केली की मॅडम सांगतील कुणाला पाठवायची ती. हे काय मध्येच आता? म्हणजे आपण परवा शाळा बंद करायची म्हणून नोटीस पाठवली होती, मग आता बदलतोय का? भुवनेश्वरी मॅडमने आपल्याला जे सांगितलं ते आपल्याला करणं भाग आहे. आपण त्यांना उलट प्रश्न विचारू शकत नाही. हो, पण नोटीस ड्राफ्ट करायला वेळ तर लागेलच ना. वेळच नाही आपल्याकडे. पटापट कामाला लागा. मी बेसिक ड्राफ्ट तयार करून ठेवलाय. आणखीन काही नवीन मुद्दे ऍड करायचे ते सांगतो. ठीक आहे,